पिंपरी चिंचवड शहरामधील पुनावळे परिसरामध्ये एका फर्निचरच्या दुकानावर गोळीबार झाला। 2 अज्ञातांनी काल रात्री या ठिकाणी 6 ते 7 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली। हेच ते फर्निचरचं दुकान आहे, एजे फर्निचर मॉल। ह्याच मॉलवरती काल गोळीबार झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो 6 गोळ्यांचे जे निशाण आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हेच ते कपाट आहे, या ठिकाणी ही गोळी लागल्याचं निशाण आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काचेवरती देखील ही गोळी लागलेली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि काल 9:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी कर्मचारी आणि काही ग्राहक देखील या दुकानामध्ये होते। बिश्नोई गँगने हा गोळीबार केलाय का याचा तपास देखील पोलीस करत आहेत। आणि त्या पोस्टमध्ये देखील एक उल्लेख करण्यात आले की ह्या मॉलचे जे मालक आहेत ते ड्रग्स तस्करी करतात आणि हवालाचा देखील ते धंदा करतात, असं देखील त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि हा तर एक छोटासा ट्रेलर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। जर यांनी कोणतंही पाऊल पुढचं उचललं नाही किंवा जो त्यांचा व्यवसाय तो त्यांनी बंद केला नाही तर पुढची गोळी जी आहे ते थेट डोक्यात मारण्यात येईल, असं देखील आता त्या पोस्टमधून धमकावण्यात आलेलं आहे। त्यामुळं नक्कीच बिश्नोई गँगचा काही याच्याशी संबंध आहे का याचा तपास आता पिंपरी चिंचवड शहर पोलीस करत आहेत। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड।